ओबीसी नेत्यांसाठी भाजपनं खास रणनीती तयार केली आहे। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर खासदारकी द्या अशी विनंती फडणवीसांनी केंद्रीय नेतृत्वाला केल्याचं कळतंय। दुसरीकडे एकनाथ खडसेंनी अमित शहांची भेट घेतली आहे, तर भुजबळांचाही आरक्षणासंदर्भात ओबीसींच्या शिष्टमंडळात समावेश झालाय। ओबीसींना बळ देण्यामागे नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे पाहूयात। पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आणि छगन भुजबळ। पंकजा भाजपच्याच ओबीसी नेत्या, नाथाभाऊ भाजपच्या वाटेवर असलेले तसंच जुने भाजपचेच ओबीसी नेते आणि छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा। लोकसभेच्या निकालाचा दाखला घेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसींना बळ देण्यास भाजपनं सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून पंकजा मुंडेंना राज्यसभेवर खासदार करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्याचं सूत्रांकडून समजतंय। एकनाथ खडसेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आहे, म्हणजेच पुढच्या काही दिवसातच नाथाभाऊंचं भाजपच्या एंट्रीचं दार उघडलेलं असेल। आणि ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात हाकेंच्या उपोषणानंतर जे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करतंय त्यात पंकजा मुंडेंसह छगन भुजबळही आहेत। मेसेज क्लिअर आहे, ओबीसी नेत्यांना भाजप फ्रंट फूटवर आणताय। आता ओबीसी नेत्यांना भाजपनं बळ देण्याच्या हालचाली का सुरू केल्यात तेही पाहूयात। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका मराठवाड्यात भाजप आणि महायुतीला बसला। लोकसभेच्या निकालानुसार 48 पैकी 26 मराठा खासदार आहेत, तर 9 खासदार ओबीसी आहेत। 6 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यासाठी ओबीसी मतदारांना मेसेज देण्याकरता स्वतःचा डीएनए ओबीसी सांगणाऱ्या भाजपचा प्रयत्न ओबीसी नेत्यांना बळ देण्याचा आहे। मराठा समाजाला सरकारनं स्वतंत्र 10% आरक्षण दिलाय। आता सगळे सोयऱ्यांचा विषय निकाली काढण्यासाठी जरांगेंकडून सरकारनं महिन्याभराचा वेळ घेतलाय। त्याच वेळी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सरकार म्हणतंय। आणि ओबीसींच्या शिष्टमंडळात पंकजा मुंडे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे या ओबीसी नेत्यांचाही समावेश करण्यात आलाय। आरक्षणाच्या विषयासह ओबीसी नेत्यांच्या पाठीशी भाजप उभी आहे हे कृतीतूनही दाखवणं आता सुरू आहे। त्यामुळे बीड लोकसभेतून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडेंना राज्यसभेवर खासदारकी द्या अशी विनंती फडणवीसांनीच केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती आहे। तसं झाल्यास 2019 पासून प्रतीक्षेत असलेल्या पंकजांचं राजकीय पुनर्वसन होईल। आमची मागणी आहे पंकजाताईंना दिलं पाहिजे राज्यसभेवर, काय अडचण आहे? त्या आमच्या नेत्या आहेत, ज्येष्ठ नेत्या आहेत, ठीक आहे, दुर्दैवाने त्यांना थोडं अपयश आलं काही कारणामुळे, पण राज्यसभेवर त्याची निवड झाली तर आनंदच आहे। लोकसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडेंनीही मी हिरो व्हावं असं कुणाला कसं आवडेल असं सांगत उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली होती। पडले म्हणजे संपले का? किती मतं पडलेत मला या देशामध्ये? पहिल्या 5 मध्ये मतं पडलेत मला, 3 मध्येच असतील। 6,77,000 मतं आहेत ना, मला 3,000 मतं कमी पडले, नाही तर निवडून आले असते। आता मी निवडून आले असते तर हिरो झाले असते। मी हिरो होईल असं कसं आवडेल मला? घरी बसायचं असेल ना, सगळं सोडायचं असेल तरी विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही। आता हे पूर्ण करायचं आपल्याला सगळ्यांना, विधानसभेमध्ये हे आपल्याला पूर्ण करायचं। त्यांचा अंतर्गत विषय आहे, कोणाला पाठवावं, कोणाला पाळावं, कोणाला निवडून आणावं, कोणाला मंत्री करावं, हा महाराष्ट्रातील नेत्यांचा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत तो संबंध आहे। कारण आम्हाला कोणाच्या पक्षामध्ये धुडगूस किंवा मतप्रदर्शन करण्याचा आमचा अधिकार नाही। उदयनराजे आणि पियुष गोयल लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं राज्यसभेच्या महाराष्ट्रातून 2 जागा रिक्त झाल्यात। त्यामुळे पंकजा मुंडेंची यापैकी एका जागेवर वर्णी लागू शकते। दुसरीकडे भाजपपासून दूर गेलेले एकनाथ खडसे यांचाही लवकरच भाजपात प्रवेश होऊ शकतो। नाथाभाऊंची सून रक्षा खडसे भाजपच्या खासदार असून त्यांची मंत्रिपदीही वर्णी लागली आहे। रक्षा खडसेंसोबत एकनाथ खडसेंनीही अमित शहांची भेट घेतली आहे। नाथाभाऊ खडसे आज अमित शहांना भेटले, कसं बघता तुम्ही या भेटीकडे? चांगलं बघतो ना,
कुठे भाजपमध्ये चर्चा आहे जोरात सगळी. आता ते अमित भाई आणि ते सांगू शकतील किंवा ते सांगू शकतील. मला त्यांची काय चर्चा झाली काय मला याची कल्पना नाही. भारतीय जनता पक्षाला जर ओबीसींची मतं हवी असतील तर राज्याचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये ओबीसी हा चेहरा असणं गरजेचं आहे आणि त्यावरती सुद्धा भाजप सध्या काम करते असं दिसतं आहे. रक्षा खडसे यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देणे किंवा रक्षा खडसेंच्या सोबत एकनाथ खडसेंनी जाऊन गृहमंत्री अमित शहांची भेट घेणे आणि कदाचित दिल्लीमधून विनोद तावडेंना मुंबईत पाठवण्याचा म्हणजे त्या पद्धतीची चर्चा होणे, या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. आता एक नेता नसेल पक्षाला तर एक सामूहिक नेतृत्व असेल आणि ते जे सामूहिक नेतृत्व असेल त्याचा चेहरा बहुजन असावा अशा पद्धतीचा प्रयत्न दिसतोय. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश उन्नति हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. महाराष्ट्र असो की देश, ओबीसी भाजपची वोट बँक आहे हे कुणीही नाकारत नाही. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जो विषय महाराष्ट्रात तापलाय त्यावरून मराठा आरक्षणावरून मार्ग काढण्यासह ओबीसी नेत्यांना बळ देण्याचेही प्रयत्न आता सुरू झालेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश उन्नति हेलो! मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.